लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवाच्या धर्तीवर सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्तालयात शांतता समिती, विविध शासकीय विभाग आणि उत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक उत्साहात पार पडली। या बैठकीची प्रस्तावना पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील यांनी केली। येत्या 1 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या कालावधीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे। उत्सवाच्या काळात शहरात शांतता व सुव्यवस्था राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत। उत्सव मंडळे आणि मिरवणुकीसाठी प्रमुख सूचना, परवानग्या बंधनकारक, सर्व मंडळांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं परवानगी घेणं बंधनकारक आहे। यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे। मिरवणूक नियमावली दिनांक 9 ऑगस्ट रोजी निघणाऱ्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्य वाजवण्याला प्राधान्य द्यावं। मिरवणुकीत मोठे आणि लांब कंटेनर वापरू नयेत। वाहनांवरील देखाव्यांची उंची अडथळा ठरणारी नसावी। संवेदनशील ठिकाणी मिरवणूक जास्त वेळ रेंगाळत ठेवू नये। सुरक्षा आणि CCTV सर्व मंडळांनी मंडप आणि मूर्ती परिसर CCTV कॅमेऱ्यांच्या देखरेखीत ठेवावा। सार्वजनिक रस्त्याचा किमान 2/3 भाग वाहतुकीसाठी मोकळा सोडावा। महावितरणकडून अधिकृत वीज जोडणीच घ्यावी। तसंच मिरवणुकीतील वाहनांची RTOकडून पूर्व तपासणी करून घेणं आवश्यक आहे। देखावे आणि जाहिरातींमध्ये आरोग्य, स्वच्छता, जलसंवर्धन, वृक्षारोपण, साक्षरता आणि सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती करणाऱ्या संदेशांना प्राधान्य द्यावं। कोणत्याही धार्मिक भावना दुखावणारे आक्षेपार्ह देखावे नसावेत। सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज किंवा पोस्ट आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावं। कायदा हातात घेणाऱ्यांवर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी उपस्थितांशी संवाद साधताना स्पष्ट केलं की उत्सव साजरा करताना कायदेशीर बाबींचं उल्लंघन होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी। कोणीही कायदा हातात घेऊ नये किंवा अफवा पसरवू नये। नियमांचं उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देत त्यांनी शांततापूर्ण वातावरणात उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आणि जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। या बैठकीला पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, विविध विभागांचे सहाय्यक पोलीस आयुक्त, महानगरपालिकेच्या अधिकारी SA हिबारे, महावितरणचे अभियंता गायडे, अग्निशामक दलाचे समीर पाटील, धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे उमेश देशमुख तसंच सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, शांतता समिती सदस्य उपस्थित होते।